नमस्कार. एकाच मिश्रणापासून आपण दोन रेसिपी करू शकतो, तर ते म्हणजे आईस्क्रीम आणि खीर. तर इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले, काही काजू, बदाम, पिस्ता, मावा घेतलेले 100 ग्रॅम आणि रताळी. आपण जसे मोदक शिजवतो त्या प्रकारे आपण हे रताळी शिजून घ्यायचेत आणि नंतर ते किसून घ्यायचेत आणि त्यामध्ये मिल्क पावडर घातलेले चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे. एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. त्यानंतर मग असे गोळे आहेत ते ना आपण मोडून घ्यायचे पावभाजीच्या स्मॅशरने आणि यामध्ये दूध घालायचं आपल्याला. थोडंसंच दूध घालायचं, जास्त नाही घालायचं. साखर वगैरे न वापरता यामध्ये रताळ्याचा गोडवा पण आहे, मावा पण त्यामध्ये आहे, त्यामुळे यामध्ये साखर घालण्याची काही गरज नाही. छान अशी शुगर फ्री आईस्क्रीम किंवा खीर बोलू शकतो आपण. मस्त अशी उपवासाला नवरात्रीमध्ये नक्की बनवा, छान होते एकदम. आता हे थंड झाल्यानंतर आईस्क्रीमच्या कपमध्ये तुम्ही घातलं तर एकदम मस्त अशी मलाईदार रबडी अशी मस्त कुल्फी होणार. आणि असेच जर घेतलं तर तुम्ही खीर म्हणून तर तुम्ही सर्व करू शकता. तर मी याबरोबर ही खीर बनवलेली, शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी आणि साबुदाणा वडे बनवलेले, मस्त असे गोल गरगरी साबुदाणा वडे झालेले आणि त्याबरोबर मिरच्या तळून घेतलेल्या मस्त अशा. तर आजचा हा मेनू होता नवरात्री स्पेशल. तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.